दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. वंचित बहुजन आघाडीचा उल्हासनगर महापालिकेवर भव्य जनआक्रोश महामोर्चा. उल्हासनगर महानगरपालिकेनं 31 घरांसह मशिदीला दिलेल्या कथित बेकायदेशीर नोटिसांविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भव्य जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थित राहून आंदोलकांना मार्गदर्शन केले. महापालिका प्रशासनाच्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित नोटिसा तात्काळ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चामध्ये नागरिक, महिला, युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले. अन्यायाविरोधात आवाज उठवणार, नागरिकांच्या हक्कांसाठी लढणार असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. महापालिका प्रशासनानं या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली. आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. उल्हासनगरातील 31 घरं आणि मशिदीला दिलेल्या नोटिसांचा मुद्दा आता जनआंदोलनाचे स्वरूप घेत असून प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्य मुंबई मराठी, शिवाजी मस्केसह संजय खरात, उल्हासनगर. आपण जर परिस्थिती बघितली तर उल्हासनगरमध्ये आज 31 घरांना आणि एका मस्जिदीला नोटीस दिली गेली. आपण याच्या मागे जर लीगल रिझनिंग बघितलं तर ही एक आठवड्यापूर्वी पहिले दिली गेली होती. ती कोर्टामध्ये, खालच्या कोर्टामध्ये चॅलेंज केली होती. कोर्टाने ती खारिज केली आणि त्याच्यानंतर परत महानगरपालिकेने दिली. आज जर आपण उल्हासनगरची परिस्थिती बघितली तर आपल्याला कळेल की 90% सेटलमेंट्स, त्या स्लम्स असू देत, त्या पक्की घरे असू देत, त्या कच्ची पक्की घरे असू देत, किंवा त्या बिल्डिंग्स असू देत, किंवा ही महानगरपालिकेची सुद्धा बिल्डिंग असू देत, त्याचं रेग्युलरायझेशन नाहीये. प्रॉपर्टीजच्या बाबतीत गफले आहेत, कोणाच्या नावावर जमीन आहे, इलिगल सेटलमेंट्स आहेत. हा अख्ख्या उल्हासनगरचा प्रॉब्लेम आहे. पण जर तुम्ही टार्गेट करून फक्त दलितांच्या, मुसलमानांच्या घराला नोटिसा पाठवत असेल तर ही सरकारची चुकीची खेळ असं आम्ही मानतो. आणि मोठ्या प्रमाणात जातीवाद आणि धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणं आणि दलित मुसलमानांना इकडनं मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करणं हा भाजपचा खेळ आहे. आणि ते आम्ही थांबवण्यासाठी आयुक्तांनाही नोटीस द्यायला आलोय की तुम्ही सर्वात पहिले आता जी नोटीस दिली ती नोटीस खारिज करा. दुसऱ्या बाजूला धर्मस्थळ असतील, मस्जिद असतील, मंदिरं असतील, गुरुद्वारे असतील, चर्च असतील, बुद्ध विहारे असतील, या सगळ्यांना एका रेग्युलरायझेशनच्या मीटिंगमध्ये यांना स्पेशल विंडो करून द्या. आणि जुने जितकी पण धर्मस्थळ आहेत उल्हासनगरमध्ये त्याच्यापैकी कशालाही हात नका लागू दे. आणि तिसरी आमची मागणी आहे की उल्हासनगरमध्ये सेटलमेंट इलिगल असण्याचा, इरेग्युलर असण्याचा खूप जुना प्रॉब्लेम आहे. तर सरकारने, महानगरपालिकेच्या वतीने, शासनाने कॅम्प्स घेऊन प्रत्येकाला घराची पावती, म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सची पावती, त्याचबरोबर घरपट्टी, पाणीपट्टी, त्याचबरोबर विजेचं बिल, हे डॉक्युमेंट्स रेग्युलराईज करून प्रत्येकाला त्यांचं घर, राहतं घर त्यांच्या नावावर करून उल्हासनगरचा इरेग्युलर हाऊसिंगचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी संपवावा अशी आम्ही एक महत्वाची मागणी आज केली. आरोप केला तुम्ही की भाजपानं या ठिकाणी, भाजप जे आहे अधिकारी त्यांच्या दबावाखाली काम करून ही नोटीस त्यांनी बजावले. कोणत्या नेत्याने हे केलं असेल असं तुम्हाला वाटतं? डायरेक्ट वरती आहे आमचा इशारा. सर, सत्तेमध्ये आपले दोन जे नगरसेवक आहेत ते सहभागी आहेत, त्यांनी ते यावरती आवाज उठत नाहीयेत, काय नेमकं? सत्तेमध्ये असलेले नगरसेवक नक्कीच याच्यावरती आवाज उचलतील. जर त्यांनी आवाज नाही उचलला तर त्यांच्याकडे पक्षाच्या वतीने व्हीप नक्कीच लागू केला जाईल. आश्वासन काय दिलं? आयुक्त नव्हत्या, आम्ही त्यांच्या डेप्युटींना दिलोय. डेप्युटी हो म्हणण्याशिवाय तसंही पुढे काही करत नाहीत, ते तुम्हाला माझ्याहून चांगलं माहिती आहे. सर, महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सेंट्रल ऑफिस समोरचे अनिल परब यांनी जो भूखंड आजच्या प्रकरणावरती बोला. सर, आता हे दोन नगरसेवक पालिकेमध्ये महासभेत हा विषय घेणार का? 100% नाही घेतला तर पक्ष त्यांच्यावर व्हीप लागू करेल. ही जी मस्जिद आहे ती कोणत्याही रिझर्वेशन मध्ये किंवा पालिकेच्या जागेवर नाहीये, तरी पालिका का मागे लागली होती ते तुम्ही पालिकेला विचारा. सर, आता भूमिका काय असेल पालिकेनं जर तुम्हाला समाधानकारक उत्तर दिलं नाही तर? आंदोलनाचं स्वरूप मोठं करू. आता हे फक्त एका चौकापुरती झालंय, ते शहरभर घेऊन जाऊ, जिल्हाभर घेऊन जाऊ. आणि असंच जर राहिलं तर हा प्रश्न आपण जर बघितला तर फक्त उल्हासनगरचा नाही, हा बऱ्याच शहरांमध्ये हा प्रॉब्लेम आता उभा राहिलाय.
तर हे आंदोलन महाराष्ट्रव्यापी करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्की करेल.